अम, म्हणजे काय होतं तर नुसतं यज्ञकर्म, दान, तप हे करताना ते सात्विक व्हावं हे बरोबर आहे, पण त्याचं मूल्य वाढण्यासाठी काय करावं असा भगवंत अर्जुनाला न विचारताच अर्जुनाला सांगतो आहे. अर्जुनाने विचारलं नाही आहे. आपण पाहिलं की खरं तर रजतम सांगायचं कारणच नव्हतं, तरीही मी तुला सांगितलं. ते का सांगितलं त्याचंही वर्णन माऊलींनी करून सांगितलं की तो जो काही निधी म्हणजे जमिनीखाली काही आहे साठा, तो पिशाच्याने झाकलेला आहे. तर ते पिशाचं म्हणजे रजतम दूर केल्याशिवाय सत्व कळणार नाही. आणि म्हणून मी तुला सांगितलं आहे, खरं तुला की रजतम सांगण्याची गरज नाही असं पण माऊलींनी सांगितलं. आणि म्हणून हे सगळं आपण काही श्लोकांमधून पाहतो आहोत. यज्ञ, तप, दान, त्यातलं आता सात्विकच दान करायचं आणि त्याचं मूल्य कसं वाढेल किंवा मूल्य वाढण्यासाठी काय करायचं याचा विचार आजच्या श्लोकात करणार आहे. आणि ते करण्यासाठी त्या परब्रह्माचं स्मरण केलं पाहिजे. आता हे परब्रह्म म्हणजे काय तर त्याचा निर्देश, त्याचा विचार या श्लोकामध्ये केला. आपण श्लोकाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक प्रसंग आपल्याला सांगणार आहे एवढ्यासाठी की या सात्विकतेच्याही पलीकडे काय असतं. सात्विकच दान विंदा करंदीकरांच्या चरित्रातला प्रसंग आहे. विंदा करंदीकरांचा एक दिवस काव्यवाचनाचा कार्यक्रम GS मेडिकल कॉलेजमध्ये होता. आणि कार्यक्रम झाला काव्यवाचनाचा आणि जवळच हॉस्पिटलमध्ये शाहीर अमर शेखांची पत्नी आजारी असली होती. ती हॉस्पिटलला ॲडमिट होती. आणि म्हणून विंदानी कार्यक्रम संपल्यावर ते त्या शाहीर अमर शेख मित्र त्यांचे, त्यामुळे मित्राच्या पत्नीला भेटायला म्हणून हॉस्पिटलमध्ये गेले. त्या GS मेडिकलचा जो विद्यार्थी प्रतिनिधी होता तो विंदांच्या बरोबर होता, कारण त्यांना पुन्हा बसस्टॉपवर सोडून घरी सोडायचं म्हणून तो त्यांच्याबरोबर होता. तर त्यांनी लिहिलेला हा प्रसंग आहे. आणि हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि या मुलाच्या लक्षात आलं की ते जे मानधनाचं पाकिट कॉलेजनी विंदांना दिलेलं होतं त्याच्यात त्यांनी पदरचे आणखीन पैसे भर घातले होते. आणि अमर शेखांच्या पत्नीला ते पाकिट दिलं आणि वरती म्हणाले शिरूभाऊ लिमयांनी दिलं आहे. आणि शिरूभाऊनी दिलं आहे म्हटलं आणि ते त्यांच्या तब्येतीची चौकशी करून बाहेर पडले. हा मुलगा मोठा हुशार होता, त्यांनी हे सगळं पाहिलं आणि तो अचंबित झाला. खरा म्हणजे तो इतका संभ्रमित पडला की हे नेमकं काय असेल, विंदांनी असं का केलं असेल. स्वतःचंच मानधनाचं पाकिट तरी देताना त्याला पाहिलं होतं, भर घातलेली पण त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आणि देताना मात्र सांगितलं शिरूभाऊनी दिलं आहे. आणि आता विचारावं की नाही असं खरं म्हणजे त्याला प्रश्न पडला. शेवटी म्हणाला नाही विचारायचंच. आणि म्हणून बसस्टॉपवर आलेले असताना त्यांनी विंदांना त्यांच्या ह्या कृतीचा अर्थ विचारला. तेव्हा विंदांनी त्याला जे उत्तर दिलं ते म्हणाले असं आहे की एखादा माणूस अडचणीत असला ना तर त्याला समोरासमोर कोणी मदत केली तर संकोच होतो. आणि म्हणून त्याला मदत तर हवी आहे, आपल्याला माहीत आहे मदतीची गरज आहे, पण त्याला गिल्टी पण वाटायला नको, त्याला संकोच पण घ्यायला वाटायला नको. म्हणून मग समोरासमोर न घेता शिरूभाऊंनी दिलं आहे असं म्हटल्यावर निरोप्याचं काम झालं. मी केलं असं नाही, माझ्याकडून घेतलं तर त्यांना संकोच वाटला असता. आणि म्हणून त्यांनी आणखीन आपल्या तिसऱ्या मित्राचं नाव घेतलं आणि ते दिलं. आणि हे देताना देणाऱ्यांनी काय करायला हवं तर देताना घेणाऱ्याचं भूमिकेमध्ये स्वतःला न्यावं, म्हणजे मग काय वाटतं ते आपल्याला कळेल. हा जो विंदांचा विचार होता तो ह्या मुलाला कळला. आपल्याला आता लक्षात येईल की सात्विक दान म्हणजे काय तर हे असं मी दिलं हे नाहीच होता कामा, पण त्या माणसाला सुद्धा हे वाटतं कामा नये. आपण मी दिलं नाही असं म्हणणार नाही, एवढं आपल्यापुरतं आहे, पण ज्याला आपण देणार आहोत त्यालासुद्धा ते घेताना संकोच वाटतं कामा नये. अशा प्रकारची मदत ह्याला सात्विक दान म्हणायचं. हे झालं व्यवहारातलं उदाहरण. आपण आता आध्यात्मिक ग्रंथामधला सात्विक यज्ञ तपदानाचा विचार करतो आहे. आणि भगवंतानी या श्लोकात 23व्या श्लोकामध्ये ओम निर्देशक असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात ओम तत्सिद्धी, ओम तत् सद अशी 3 अक्षरं ही सांगितली आहेत. ही 3 जी अक्षरं आहेत ना ती खरी आपल्या परिचयाची आहे. आपण कुठलंही स्तोत्र म्हटलं तरी किंवा गीतेचा अध्याय म्हटला तरी ओम तत्सिद्धी असं शेवटी म्हणतो. रामरक्षा म्हटली तरी श्री सीता रामकृष्णार्पणमस्तु म्हणतो. काही स्तोत्र म्हटलं की ते आपण इदं न मम असं म्हणून त्या स्तोत्राच्या शेवटी ओम तत्सतचा उच्चार करतो. कळत नकळत का होईना आपल्याला ही सवय झाली असं म्हणूया
त्याचा अर्थ आज आपल्याला 23व्या श्लोकामध्ये कळणार आहे. गीतेचा श्लोक आहे, ओम तत्सति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृता ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. भगवंतांनी अर्जुनाला ह्या 2 ओळीत सांगून टाकलं की हा संबंध सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदरपासून जे परब्रह्म आहे त्याचं नाव आहे ओम तत्सत. या ओम तत्सतनी हे परब्रह्म कळतं. खरं परब्रह्माला नाव नाही. त्याला नाव कुठलं आलं आहे? त्याला नाव नाही, त्याला आकार नाही, त्याला काहीच नाही. ते हा सृष्टीच्या अगोदरही होतं, नंतरही असणार आहे वगैरे वगैरेच. त्याच्याबद्दल अशा खुणा आपण ऐकत आलेलो आहोत, तर त्याला नाव नाही. पण ओम तत्सत हे जे की आहे 3 निर्देश केलेले आहेत, म्हणजे नाम असल्यासारखेच आहे. त्या परब्रह्माला ही 3 नावं दिलेली आहेत. ह्या 3 नावांनी त्या परब्रह्माचा निर्देश होतो. आणि या 3 नावांनी म्हणजे ओम तत् आणि सद या नावांनी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ हे पण सृष्टीच्या आरंभीच उत्पन्न झालेले आहेत. ओम तत्सदी निर्देशो ब्राह्मणस्त्रिविध स्मृता आणि ब्राह्मणास्तेन वेदाश यज्ञाश विहिता पुरा. हे ब्राह्मणाः वेदाः आणि यज्ञ, हे ब्राह्मण वेद हे जे आहे आणि यज्ञ आहेत हे काय आहेत, तर हे सगळे विहिताः पुरा म्हणजे त्याचे कडूनच सृष्टीची निर्मिती झाली. त्या परब्रह्माचंच हे निर्देश आहेत, वेगळं काही नाहीच आहे. हा परब्रह्म ज्याला म्हणतो आहोत त्यांनीच हे सगळं निर्माण केलेलं आहे. आता ह्या सृष्टीच्या अगोदर म्हणजे याला आरंभ नाही, याला उत्पत्तीचं स्थान नाही, याला विश्रांतीचं, ह्या परब्रह्माला काहीच आहे. परब्रह्म दाखवणार, निर्देश करणार कसा? परब्रह्म म्हणजे काय आहे कसं दाखवणार? सगळंच जर ते परब्रह्म भरलेलं आहे तर त्याचा निर्देश कसा होणार? तर त्याच्यासाठी ज्या परब्रह्माला नाव नाही, जात नाही, स्थान नाही, आकार नाही, मग त्याला खूण म्हणून ओम तत्सत अशी खूण दिलेली आहे. आणि आपलं जसं आहे की आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वस्वरूपाला आपल्याला अज्ञानाने विसर पडतो. आपण ह्या देहाला मी म्हणतो, मग प्रत्येक वेळेला आपल्याला आठवण करते मी म्हणजे देह नाही, माझं खरं स्वरूप काय आहे ते जसं आहे. तर अज्ञानाने आपलं असं होतं त्या परब्रह्माचं पण आपल्याला मग काहीतरी आपल्याला खूण लागते. जसं आपल्या मी म्हणजे हा देह नाही आहे, पण तरी या देहानीच मी ओळखली जाते, त्यामुळे मला नाव लागतं. मला काहीतरी वेगळं रूप आहे, त्या रूपानी नावानी माझी ओळख आहे. तसं या परब्रह्माला काहीतरी ओळख पाहिजे, म्हणून ते ओम तत्सत अशा शब्दांनी या परब्रह्माची ओळख दिलेली आहे. याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. तसं वाटतं आहे अवघड, पण तसं अवघड नाही. आपल्या लक्षात येईल की हे सगळं आपण सहज करतो. अलीकडे बघा आपण सुद्धा गीतेचा अध्याय म्हणून झाला की आपल्या हातून गीता म्हणताना किंवा कुठलंही स्तोत्र म्हणताना समजा काही उच्चार चुकीचा झाला तर मग आपण क्षमा याचना करतो. त्या क्षमा याचनेचे श्लोक आपल्याला माहिती आहे. त्यामुळे यद अक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. की असं कुठेतरी अक्षराचं पदाचं काही चुकीचं उच्चार झाला असेल तर माझी चूक देवा मान्य कर. आणि अशा प्रकारच्या क्षमेची याचना आपण भगवंताजवळ करतो. बरंच चुका काय अशा विसर्ग बिंदू मात्रांनी काहीतरी कुठेतरी विसर्ग चुकीचा उच्चार केला गेला असेल किंवा काहीतरी अवग्रहाची खूण आपल्याला नीट म्हणता आली नसेल तर असं काही पाद इकडे तिकडे अक्षर झालं असेल तर असं काही होऊ नये. आणि जे काही न्यून राहिलं आहे, न्यूनानी व्यतिरिक्त आणि क्षमस्व परमेश्वर, काही न्यून राहिलं असलं तरी देवा तू काय कर तर आम्हाला क्षमा कर. अशा प्रकारची क्षमा याचना आपण आपलं काही धार्मिक म्हणून झालं स्तोत्र पठण गीता वगैरे की म्हणतो. किंवा पूजा करताना सुद्धा यथाविहीनं म्हणजे जे काही मिळालेलं मला आहे त्या सहाय्याने मी भगवंता तुझी पूजा केली. जी काही साधन सामग्री मला उपलब्ध झाली त्या उपलब्ध साधनाने मी तुझी पूजा केली आहे तर ती तू गोड मानून घे. अशा प्रकारची क्षमा याचनासुद्धा आपण दरवेळेस करतो. हे जे काही आहे म्हणजे काहीही न्यून राहू नये किंवा ते न्यून तू पूर्ण करावंस अशा भूमिकेतून आपण करतो. तोच विचार या 2 ओळीच्या श्लोकामध्ये म्हणजे 23व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतो आहे. पण भगवंतांनी या अगोदर म्हणजे या श्लोकाच्या अगोदर यज्ञतपदानाबद्दल सगळी आपल्याला माहिती दिली आहे. त्यामुळे यज्ञतपदान करताना ओम तत्सत असा मंत्र म्हणून ते करावं. आपण पूजेच्या संदर्भात किंवा स्तोत्रपठाच्या संदर्भात धार्मिक सगळं करत असताना हा विचार करतो, क्षमा याचना करतो. भगवंत आपल्याला सांगतो आहे की कुठलंही तुम्ही कर्म करा, यज्ञ तपदान असं कुठलंही कर्म करा आणि त्यावेळेला काय कराल तर त्यावेळेला ओम तत्सत
उच्चारण करा. म्हणजे हे कृष्णार्पणमस्तु, श्रीरामचंद्रार्पणमस्तु असं जे की आपण म्हणतो तोच विचार याच्यामध्ये सांगितला. म्हणजे हा जणू काही ब्रह्माचा निर्देश असणारे हे 3 शब्द आहेत. ओम तत्सत हे त्या परब्रह्माचा निर्देश असणारे शब्द आहेत. ते आपण उच्चारावेत प्रत्येक यज्ञकर्म करताना किंवा दानधर्म करताना, असा त्याचा अर्थ. मग याच्यामुळे काय होतं, तर याच्यामुळे आपण केलेल्या कर्माची किंवा करत असलेल्या कर्माची शुद्धी होते. हा त्याच्यात थोडक्यात अर्थ. आता हे तर होतं ओंकाराने प्रत्येक गोष्ट सुरुवात होते. अगदी आपल्या वर्गाची सुरुवातसुद्धा आपण ओंकाराने करतो. याचं कारण तेच आहे की हा ओम हा परब्रह्मातल्या पहिलं अक्षर आहे. ती परब्रह्माची शक्ती आहे एका अर्थाने. प्रत्येक मंत्राची सुरुवात ओंकाराने होते आणि म्हणून तो ओंकाराचा पवित्र उच्चार आणि ओंकार हे पहिलं आद्य अक्षर म्हणूया, म्हणूनसुद्धा आपण त्या मंत्राचा जो काही पुढे मंत्र म्हणालो त्याचा ओंकाराने सुरुवात करतो. माऊलीने तर ओंकाराला गणेशाचीच कल्पना मांडलेली आहे. अगदी सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे ओंकार हे निर्गुण निराकार ब्रह्माचं वर्णन जरी केलं असलं तरी माऊलींनी गणेशाच्या रूपामध्ये ओंकाराला पाहिलं. देवा तुझी गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आणि त्याच्यात तरी पण आकार चरण युगल. गणेशाचे पाय म्हणजे काय, अकार. उकार उदर विशाल. उदराचा जो भाग आहे तो उकाराचा भाग आहे. आणि मकार महामंडल असं ओंकाराचं ओम अशा रूपामध्ये माऊलीने पण गणेशाचं सुंदर रूप वर्णन केलं आहे. आणि हे जे की आहे म्हणजे अकार हे त्या परब्रह्माचे परमात्म्याचे चरण. आता आपण गणेश रूपामध्ये माऊलीने केलेलं ओंकाराचं वर्णन पाहिलं तर त्याचा अर्थ कसा लावणार, तर त्याचा अर्थ असाच लावायचा की तो अकार जो आहे तो अकार म्हणजे त्या परब्रह्माचं परमात्म्याचं चरण आहे. उकार जो आहे त्या सूक्ष्म म्हणजे सगळं उदर विशाल आहे. तर सगळं विश्व जे आहे, जग जे आहे, सृष्टी जी आहे ती सगळी उदर विशाल. आणि मग तिसरं जे मकार महामंडल आहे ह्याचा अर्थ ज्ञान वैराग्य. हे जे मस्तकाकार आहे या गोष्टी मकाराने दाखवलेल्या आहेत. म्हणजे गणेशाचं वर्णन किंवा ओंकाराचं वर्णन जे माऊलीने केलं आहे त्याच्यातून आपल्याला परब्रह्माचंच वर्णन माऊलींना करायचं आहे हे लक्षात येतं. हे जसं ओंकाराबद्दल तसं तत् हे जे आहे हे सगळं तत् म्हणजे काय, स्थूल जे जग आहे, दृश्य जग जे आहे त्या स्थूल विश्वाचं कारण असलेलं पण ते ब्रह्मच आहे. आणि तेही या सृष्टी निर्मितीपूर्वी होतं. त्या ओम तत् म्हणजे ते ब्रह्म. त्यामुळे ओंकाराने प्रत्येक गोष्ट सुरू होणार. ते तत् म्हणजे ही जी सगळी सृष्टी दृश्य जग दिसत आहे तेही या परब्रह्मानेच निर्माण केलेलं आहे. म्हणून त्याचाही तत् यांनी निर्देश केला आहे. सगळं विश्व, सगळं भूतमात्र दृश्य जग पंचमहाभूत जे काही त्यांना सगळ्याला नाव देता आलं आहे. त्या परब्रह्माला नाव देता येत नसल्यामुळे त्याला तत् म्हटलं. त्यामुळे ते ओम तत् सगळं जे काही निर्माण केलेलं आहे त्यात ब्रह्मा वाचून काही झालेलंच नाही आहे. त्यामुळे ते जे तत् या शब्दाने येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. सगळं जे विश्व आहे ते या तत् ब्रह्मामध्येच आलेलं आहे. इतकंच नाही तर विश्वाची उत्पत्ती स्थिती लय हे सुद्धा त्या तत् या शब्दातून येत आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूचं निर्मिती असणं आणि जाणं हे सगळं ह्या तत् शब्दामध्ये येतं. आणि तिसरा शब्द ओम तत्सत. सत म्हणजे तेच पुन्हा ब्रह्मच. जी वस्तू भूत वर्तमान भविष्यात तीनही काळामध्ये अस्तित्वात असते. म्हणजे सत कसं आहे, सत नाशच पावत नाही, कधीच नाश पावत नाही. आणि त्यामुळे जे जे निर्माण झालेलं आहे, जे जे उपजे ते नाश आहे आणि ब्रह्म तर नाश पावत नाही. त्यामुळे ते जे सत आहे त्या परब्रह्माला सत का म्हटलं तर ते कधीच नाश पावत नाही. ते ब्रह्म ओंकाराने प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते. ते ओम तत् म्हणजे ते आणि सत म्हणजे कधी नाश न पावणारं. अशा 3 शब्दांनी या परब्रह्माची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. आणि आपल्याला ते कळावं हे काही त्या परब्रह्माचं नाव आहे अशातला भाग नाही. पण आपल्याला परब्रह्माची ओळख, त्याला आकार नाही, त्याला असणं नसणं असं नाही आहे. मग त्याला कसं म्हणायचं, त्याला ओळखायचं कसं, तर त्याच्यासाठी खूण ओम तत्सत अशा नावाने दिलेली आहे. आणि मग त्या श्लोकामध्ये ब्राह्मण असलेलं वेदाश यज्ञाश विहिता पुरा म्हटलं आहे. म्हणजे ह्या परब्रह्माने काय केलं तर सृष्टीच्या आरंभी हे सगळे वेद ब्राह्मण यज्ञ यांची रचना केली. जशी सृष्टीची रचना केली तसं सृष्टीच्या रचनेबरोबर आणखीन काय काय केलं तर या सगळ्याची पण रचना केली. म्हणजे काय केलं, वेद याचा अर्थ ज्ञान.
वेद निर्माण केले म्हणजे ज्ञान निर्माण केलं, यज्ञ निर्माण केलं म्हणजे कर्म निर्माण केलं. आणि हे सगळं करणारा म्हणजे ब्रह्माला जाणणारा जो ज्ञानी आहे त्या ब्राह्मणाला पण निर्माण केलं, म्हणजे कर्ता पण निर्माण केला. म्हणजे वेद हे एका अर्थाने करणं म्हणजे साधन आहे, कर्म केलं आहे, कर्म करावं लागणारं शास्त्र पण सांगितलेलं आहे. कर्ता केला, ब्राह्मणा कर्ता केला, वेद हे साधन केलं आणि प्रत्यक्ष कर्म म्हणजे यज्ञ पण केलं. अशा अर्थाने ब्राह्मणा, वेद आणि यज्ञ या तिन्ही गोष्टी केल्या. म्हणजे कर्ता पण आहे, साधनं पण आहे आणि प्रत्यक्ष कृती पण आहे, ज्ञाता पण आहे, ज्ञान पण आहे आणि प्रत्यक्ष कृती पण आहे. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे ह्या परब्रह्माने सृष्टी निर्मिती जशी केली तशी ब्राह्मण, वेद आणि ज्ञान, यज्ञ हे पण केलं. आता हे जे काही यज्ञ, तप, दान आपण आत्ता इतक्या श्लोकाच्यामध्ये पाहिलं, यातील न्यून राहता कामा नये, कमतरता राहता कामा नाही. म्हणून भगवंताने आपल्याला सांगितलं की काय करा, हे करताना ओम तत्सत या परब्रह्माचं स्मरण करा आणि करा. जे काही तुम्हाला करते तुमचं सात्विकच होईल. ओम तत्सत असा निर्देश करून तुम्ही केलेलं यज्ञकर्म असू दे, दानकर्म असू दे, तप असू दे, ते सगळं तुमचं काय येतं त्या परब्रह्माच्या स्मरणाने केल्यामुळे ते तसं होईलच. अशा अर्थाने या श्लोकाचा आपल्याला विचार करायचा आहे. आता माऊलींच्या ओव्या आपल्याला बघायच्या आहेत, त्याच्यात आपल्या लक्षात येईल की काही काही दृष्टांत माऊलींनी खास दिलेले आहेत. आता आपण सारखं म्हणतो की त्या परब्रह्माला नाव नाही आहे म्हणून हे ओम तत्सत दिलेलं आहे, की त्याला असं एका ह्याच्यात त्याचं वर्णन करता येत नाही. मग त्याला नाव ठेवलं भगवंताने आणि म्हणाले हे ओम तत्सत म्हणजे एका अर्थाने गुण सांगितले. ओम तत्सत या गुणांनी युक्त असणारा जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माचं स्मरण करायचं आणि कर्म करायचं. आणि मग खरं तर असं आहे की आपण आता विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे, त्याचा अनुभव घेतो आहोत. प्रत्येक गोष्ट की आपण शास्त्रज्ञाने जे शोध लावला आहे त्या शोधाचा काही अभ्यास आपण सामान्याने केलं नाही आहे. त्यांनी जे काही शोध लावलेले आहेत त्या शोधांनी जे काही सिद्ध केलेलं आहे त्याचा फायदा आपण सगळेजण घेतो आहे. आणि म्हणून त्यांना आपण का कसा असा प्रश्न विचारत नाही आहे. विजेने निर्माण केलेली एवढी उपकरणं आपण वापरतो आहोत, त्या उपकरणांच्यामध्ये आत असलेली रचना आपल्याला काहीच माहिती नाही. ज्यांनी शोधून काढले त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे आणि त्याचा उपयोग मात्र आपण करतो आहे. खरं तर एवढाच विचार या संतांच्या बाबतीत पण आपण करायचा. आणि संत जे काही सांगतायत त्यांना आपण केलेलं नाही, त्यांनी त्यांच्या साधनांनी तपश्चर्यानी आपल्याला सांगितलं की या परब्रह्माला ओम तत्सत असं म्हणायचं. तर शास्त्रज्ञांना जसं आपण का विचारत नाही ना तसं संतांना पण आपण का विचारू नये. वरदानंद भारतीने तर आपल्याला या श्लोकाचं निरूपण करताना सांगितलं की एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही ना तर त्याच्यात दोष नाही आहे, अज्ञान आहे, नाही आपल्याला समजत आहे, काही हरकत नाही. पण पटलं नाही असं नाही मात्र म्हणायचं. पटलं नाही म्हणजे दोष आला. एखादी गोष्ट संतांनी सांगितली ती आपल्याला पटली नाही म्हणजे आपण शहाणे झालो त्यांच्यापेक्षा, तर असा विचार नाही करायचा. जसं शास्त्रज्ञांनी सांगितलेली गोष्ट आपण ती मान्य करतो तितक्या तरी पद्धतीनं आपण संतांनी सांगितलेली गोष्ट मान्य करावी. पटलं कळली नाही तर समजू शकतो ही गोष्ट मला कळली नाही, संत काय म्हणतात हे मला कळलं नाही, की परब्रह्माला तत्सत ओम तत्सत असं म्हणायचं हे मला कळलं नाही असं म्हटलं तर चालेल. पण हे मला पटलं नाही असं नाही म्हणायचं. असं ते म्हणतात की आपण काही ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ यांच्यापेक्षा हुशार नाही आहोत, त्यामुळे आपण ते जे सांगताय ते मला पटलं नाही असं म्हणू नये असं ते सांगितलं. आणि तोच विचार आपण मनाशी ठेवायचा आणि काय माऊली आपल्याला दृष्टांत देऊन हे ओम तत्सत पटवून देत आहेत ते नीट पटवून घ्यायचं. हा खरं त्याच्या मागचा उद्देश आहे की आपण मुळात आपलं मन असं ठेवायचं की ते सांगतायत ते बरोबरच आहे. श्रीरामाच्या मंदिरामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे आणि मग तुमचा राम हे थांबवत कसं नाही असा जर कोणी आम्हाला प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल आम्ही मनामध्ये आमच्या संशय नाही असता कामा. तिथे काम करणारी मंडळी, राष्ट्रकार्य करणारी मंडळी आहे ती असं दुर्लक्ष करणार नाही, ते कसं तरी करणार नाही. चूक असेल त्याला शासन करतीलच, स्वतः चूक करणार नाहीतच. अशा प्रकारची एक खात्री आमच्या मनाशी असली पाहिजे. ती जर नसेल तर आम्ही येणाऱ्या कानावर पडणाऱ्या ज्या बातम्या असतात, काय दूरदर्शनवरच्या असतात, आणखीन कुठून आपल्याला सोशल मीडियावर काय काय कळत असतं आणि तेच आम्ही खरं मानायला लागतो.
मग आम्हाला गोष्ट कळली नाही तर समजू शकतो की नेमकं काय घडलं आहे ते कळलं नाही, पण असंच झालं असेल अशा प्रकारचा विचार मात्र मनामध्ये आणता कामा नाही. अगदी त्याचीच आठवण इथे होते की भगवंत असं आपल्याला सांगतात की शास्त्रज्ञ जेवढं लक्ष ठेवता आहे तेवढं तरी निदान आपण काय करावं, तर भगवंत काय सांगतो आहे ते आपण, म्हणजे संत काय सांगत आहेत त्या संतांचं सांगणं आपण मान्य करावं. त्याला ओम तत्सत असं म्हटलेलं आहे. भगवान सांगतात की ही ब्रह्माची नावं आहेत. म्हणजे ब्राह्मण, वेद आणि यज्ञ हे निर्माण झालं. ब्राह्मण निर्माण झाले म्हणजे काय, तर सृष्टी निर्माण झाली, परब्रह्माने सृष्टी निर्माण केली. वेद निर्माण झाले म्हणजे काय, तर शास्त्र निर्माण केलं. तिन्ही शब्दांनी आपल्याला अर्थ कळेल की परब्रह्म म्हणजे भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली म्हणजे काय केलं, किंवा वेद निर्माण केले म्हणजे शास्त्र निर्माण केलं, यज्ञ निर्माण केले म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उद्धाराचं साधन निर्माण केलं. अशा ह्या ब्राह्मण स्त्रीविध म्हटलं आहे त्या तिन्ही गोष्टीतून ओम तत्सत यांनी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. आता हे भगवंतांनी सगळं करून ठेवलेलं आहे. म्हणजे जन्मही दिला, शास्त्रही दिलं, साधनही दिली. अत्यंत दयाळू आहे भगवंत. भगवंतानी आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. आणि महापुरुष संत या मंडळींनी आपल्याला हे ग्रंथ पण दिले. त्यामुळे या सगळ्याबद्दलचा खरा समजूत देणारा अर्थ आपल्याला सहज कळेल. आता आपल्याला 328 353पर्यंतच्या ओव्या या संदर्भातल्या माऊलींच्या पाहिजेत. खूप छान दृष्टांत देऊन माऊली आपल्याला सांगणार आहेत. आणि मग आत्ता जो आपल्याला थोडा विषय अवघड वाटतो आहे की ओम तत्सत हा निर्देश केलेला आहे. म्हणजे परब्रह्माचं नाव आहे म्हणजे नेमकं काय आहे. आणि त्यांनी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ त्यांनी हा कर्ता पण निर्माण केला, शास्त्र पण निर्माण केलं आणि कर्म पण निर्माण केलं म्हणजे नेमकं काय केलं, या सगळ्याचा उलगडा माऊलीच्या दृष्टांताने आपल्याला होईल. माऊली 328व्या ओवीत आपल्याला सांगतात, तरी अनादि परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे. ते म्हणतात अनादि परब्रह्म. परब्रह्म कसं आहे, तर अनादि म्हणजे सृष्टीच्या आधीचं आपल्याला कळतं की त्याला आधी अंत नाहीच आहे ना, ते आहेच आहे. त्या परब्रह्माचं ते जे की अनादि आहे ते काय होतं, तर ते जगदादिकांचं विश्रांती स्थान आहे. विश्रांती स्थान आहे म्हणजे काय, सगळ्या जगामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं विश्रांती स्थान ते परब्रह्म आहे. कारण त्याच्यानंतर म्हणजे आधी परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्मानंतर सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यामुळे सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचं विश्रांती स्थान हे परब्रह्म आहे. ही स्वाभाविकच गोष्ट आहे. आणि हे त्याचं परब्रह्म आहे, अनादि आहे, जगदादिकांचं विश्रांती स्थान आहे. तयाचे एक नाम त्रिधा पै असे. त्याचं एकच नाव पण 3 प्रकारचं. त्रिधा म्हणजे 3 प्रकार. एकच नाव आहे, परब्रह्माचंच नाव आहे, पण त्रिधा म्हणजे 3 प्रकारचं आहे. त्याचं नाव ओम तत्सत अशा 3 अक्षरांनी दिलेलं नाव आहे. आपल्याकडे 2 गोष्टीच आहे. ओम तत्सत हे या परब्रह्माचं नाव आहे, 3 अक्षराचं नाव आहे. आणि हे कसं आहे, तर ते सगळ्या सृष्टीचं विश्रांती स्थान आहे आणि अनादि आहे. सृष्टी निर्मितीच्या आधीपासून ते आहे, त्याला आधी अंत नाही आहे. आणि त्या परब्रह्माचं ते जे काही अनादि स्थान आहे त्या बाकीच्या संबंध सृष्टीचं ते विश्रांती स्थान आहे, कारण त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. बरोबर. पुढल्या ओवीत म्हणतात, ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची ये राती माझी ओळखावया श्रुती खूण केली. हे ओम तत्सत ही एका अर्थाने परब्रह्माची खूण आहे. म्हणजे काय, तर वस्तुतः असं आहे की त्या परब्रह्माला काही नाव नाही आहे, त्याला काही जात नाही. आपण म्हटलं की आकार नाही, त्याला काही स्थान नाही, त्याला काही रूप नाही, काहीच नाही ना. त्याला खरं पाहता त्या वस्तूला, परब्रह्माला काही म्हणता येत नाही. पण अज्ञानी जीव आम्ही, मग आपल्याला ना काहीतरी नाव असल्याशिवाय कळत नाही, काहीतरी ओळख असायला लागते. मग अज्ञानी जीवाला काहीतरी ओळख यावी किंवा काहीतरी कल्पना यावी, त्याला काहीतरी समजावं म्हणून केवळ खूण म्हणून वेदांनी हे ओम तत्सत असं हे ब्रह्माला नाव दिलं, खूण म्हणून नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यातून ते त्याचे गुण सांगितलेले आहे. त्यामुळे त्याच्यातून आपल्याला कळेल. पुढल्या ओळीत उपजली या बालकासे एक छान दृष्टांत देतात. उपजली या बालकासी नाव नाही तयापासी ठेविलेची नावेची ओ देत राही. जन्माला आलेलं मूल असतं त्याला काही नाम नसतं. आता हल्ली परदेशामध्ये जन्माला येण्यापूर्वी मुलगा आहे का मुलगी आहे कळलेलं असतं आणि नाव पण आधीच ठेवतात, ती तो भाग निराळा. परंतु नाहीतर काही
जन्माला येण्यापूर्वी नाव माहिती नसतं, त्यामुळे ते नामरहित असतं. आणि मग नंतर जन्माला आल्यावर त्याला जसं जसं हे दृश्य जगाची ओळख होते आणि मग त्याला एका विशिष्ट नावाने जेव्हा हाक मारली जाते आणि ती हाक मारताना त्याला सवय होते की मग ते ओढ येतं की हे नाव आपलं आहे आणि त्या नावाने बरोबर ते इकडे टकाटका बघायला लागतं. तसं म्हणे आहे ओम तत्सत या नाम जपानं जर आपण हाक मारली त्या परब्रह्माला, तर आपल्यासारखे जे अविद्या अज्ञानी आर्तजन आहेत त्या आर्तजनांना परब्रह्म ओढेल. जसं ते बाळ त्याला हळूहळू कळतं की या नावाने हाक मारली ते नाव आपलं आहे आणि ते ओढ येतं, तसं हे परब्रह्मसुद्धा ओम तत्सत या नावाने आपण त्याला हाक मारली तो ओढेल. याच्यामध्ये त्याचं ओम तत्सत नाव आहे ह्याचा निर्देश केला आहे. आणि तुम्हा आम्हा अज्ञानी लोकांना काहीतरी खूण लागते, नाम लागतं हे सांगण्यासाठी आपल्याला हे नामजपाचं एक ओम तत्सत ही खूण म्हणून सांगितलं आहे, साधन म्हणून सांगितलं की हे नाव घ्या. आणि छान लहान बाळाचं उदाहरण दिलं आहे, त्यामुळे आपल्याला कळते जसं ओढ येतं तसं परब्रह्मसुद्धा आपण ओम तत्सत अशी हाक मारली की ओढ येणारे, असा त्याचा अर्थ. पुढे म्हणतात कष्टले संसार शिणे जे देवो येती गाऱ्हाणे तया ओ दे नाव झेले तो संकेतू हा. म्हणजे होतं असं की संसार शिणे या सगळ्या दृश्य जगामधल्या सगळ्या संसाराचा त्रास त्याचा शीण आलेला असतो तुम्हा आम्हाला. हे जे अज्ञानी लोक आहेत, तुम्ही आम्ही जे आहोत त्या सगळ्या लोकांसाठी सांगितलं आहे. आणि मग त्यांना काय होतं, आपला जो शीण आलेला आहे या प्रपंचातला, ह्यांनी शिणलेले जे लोक आहेत ते जेव्हा काही वेदांकडे आपलं गाऱ्हाणं सांगायला जातात, हे जे यज्ञ तपदान करायचं, तर हे जाणण्यासाठी ते ज्ञानासाठी ते काय करतात, ती आपलं गाऱ्हाणं आपलं हे जे काही शीण आपला थकवा जो आलेला आहे तो वेदांपुढे सांगतात. आणि तेव्हा मग त्यांना सांगायचं तो कुठल्या नावाने हाक मारायची. भगवंताला त्या परब्रह्माला शिणलेला हा बिचारा जो जीव आहे त्याने कुठल्या नावाने हाक मारायची आणि कुठल्या नावाने तो ओ देईल याचा संकेत पण माऊलीने आपल्याला देऊन टाकला की काळजी करू नका, तुमचं अज्ञान तुमची अविद्या तुमचं काय असेल ते जरा बाजूला ठेवा, त्याची काही जरुरी नाही आहे, ते त्याची गरज नाही. तुम्ही फक्त या परब्रह्माला ओम तत्सत या खुणेने हाक मारा की तुम्हाला तो ओ दिल्याशिवाय राहणार नाही. ही या परब्रह्माची खूण आहे. आणि सामान्य तुम्हा आम्हाला या खुणेने हाक मारलं तर परब्रह्म ओ देतो, अशा प्रकारची खात्री माऊलीने आपल्याला या 331व्या ओळीत दिली. ब्रह्माचा अंबोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदेबाणी. आता पुढल्या ओळीत ते सांगतायत काय झालं. खरं म्हणजे त्या परब्रह्माला ते अनिर्वाच्य आहे ना, त्याला शब्दामध्ये काही हे करता येत नाही, त्याचा अंबोला फिटावा असं म्हणतात. म्हणजे ते अनिर्वाच्य आहे, त्याला त्याच्या शब्दात वर्णन करता येत नाही, हे त्याचं फिटावं. ओम तत्सदी खूण दिली आहे आणि ज्याचं त्या परब्रह्माचं वर्णन करता येत नाही असं किती जरी म्हटलं तरी त्याचं वर्णन केलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती असणारा हा जो आरोप आहे की ते अनिर्वाच्य आहे, तो आरोप आता बाजूला झाला. आणि मग अद्वैतत्वे तो भेटावा, म्हणजे एक तर तो आरोप बाजूला व्हावा आणि असं ऐक्य रूपानं अद्वैताने ते भेटावं. ते परब्रह्म म्हणजे मीच आहे, या परब्रह्माची ओळख व्हावी, ऐक्य रूपाने भेट व्हावी, अशा हेतूनं ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदेवाणी. वेदांनी अशा प्रकारचा एक मंत्र आपल्याला दिला, असं मंत्राचं नाव शोधून दिलं ओम तत्सत. आणि तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या जीवांना ते नाव दिल्यामुळे एक आधार मिळाला, खूण पटली आणि त्या खुणेने आपण ओम तत्सत असं हे परब्रह्माची खूण, परब्रह्माला हाक मारण्यासाठी त्याचं असणारं नाव असं आपलं झालं. आता असं जे आहे म्हणजे खरं काय माहिती आहे का, जीवाची आणि शिवाची जे चुकामुक झाले म्हणजे अद्वैत साधण्यासाठी मुळात आपण सगळे एक आहोत, भगवंत आणि मी एक आहे हे साधण्यासाठी आधी जीवाशिवाची चुकामुक, तो भगवंत आणि मी भक्त असं आहे. ती चुकामुक नाहीशी होऊन पुन्हा त्यांचं मिलन व्हावं, पुन्हा त्यांची भेट व्हावी आणि हे पुन्हा सगळ्यांच्या कल्याणासाठी सगळ्यांच्या हितासाठी हवं, हे सगळं श्रुती माऊलीने या एका ओम तत्सतमध्ये आपल्याला करून दिलं आहे. आणि असा नाममंत्र शोधून आपल्याला दिला आहे. या नाममंत्राचं सहाय्य घ्यायचं, त्याचा तो नाममंत्र जपायचा, म्हणजे त्याचं स्मरण करायचं सुरुवातीला आणि अखेर प्रत्येक काय आपण दान तप कर्म यज्ञकर्म करणार आहोत त्या प्रत्येक वेळेला. की मग काय होतं
त्या यज्ञ तपदानाचं मोल वाढतं, आपल्या कर्माचं मोल वाढतं, असं ते आपल्याला सांगतात. मग दाविलेनी जेणे एके ब्रह्म आळविले कवतिके, मागा असं तर ठाके पुढा उभे. त्यावेळेला ही जी काही खूण सांगितली, हा जो काही मंत्र मी सांगितला, त्या परब्रह्माला, त्या मंत्राला थोडं कौतुकानं हाक मारली. मग दाविलेनी जेणे एके ब्रह्म आळविले कौतिके, जरा कौतुकानं हाक मारली की मग काय होतं, मागा असं तर ठाके पुढं उभे. तो मागे जरा दृष्टीआड असला तर प्रत्यक्ष पुढे येतो, हाक मारले की येतो पुढे. किती गोड वर्णन केलं ना, की आपल्याला त्या परब्रह्माला काही रूप नाही, आकार नाही, नाव नाही असं म्हणतो आहे, पण भगवंत आपल्याला, माऊली आपल्याला सांगतात की काळजीच करू नका, तो तयारच आहे. तुम्ही त्या ओम तत्सदला त्याच्या या खुणेनी, त्याच्या या नावाने हाक मारा, तो कुठे आड असला ना तो लगेच समोर येणार, ताबडतोबच तो समोर येणार असं दिसेल. दृष्टी आड झाला असला तरी तो प्रत्यक्ष पुढे उभा ठाकेल. मागा असं तर ठाके, पुढे उभा, असं त्यांनी आपल्याला म्हटलं. परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयासीचं कळे. पण आता झालं आहे कसं की हे वेद जे आहेत, हे वेद म्हणजे वेदरूपी जणू काही पर्वत आहेत, आणि त्याच्यात पुन्हा उपनिषद म्हणजे निगमाचळ शिखरी, अचल म्हणजे पर्वत, वेदरूपी पर्वत आहेत, आणि त्या पर्वताच्या शिखर उपनिषद आहेत. म्हणजे आधी वेद नाही, त्या वेदात पुन्हा उपनिषद, ती आणखी वरती, आणि त्या उपनिषदार्थ नगरी, त्या उपनिषदांमध्ये त्या परब्रह्माशी जे काही एकरूप झालं आहे, सहसमागम झाला आहे, त्याला हे नाम महात्म्य कळेल. म्हणजे आधी अज्ञानी असल्यामुळे तुम्हाला मी नाम सांगतो असं म्हटलं, सुरुवातीला म्हटलं की अविद्या आहे, अज्ञान आहे, म्हणून हे कळत नाही आहे, म्हणून तुम्हाला ओम तत्सत सांगतो आहे. आता म्हणताय, आता काय झालं, आता तो हाक मारली की पुढे येतो, आणि मग पुढे येतो म्हणजे कसा, की त्या वेदांमधल्या उपनिषदांमधल्या स्वाभाविकच त्या ब्रह्माशी असं जे काही ऐक्य झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे, त्यालाच हे नाम महात्म्य कळतं. नाम घेतलं की ते समोर येणार आहे, समोर येणार आहे आणि ऐक्य सोडणार आहे, कारण परब्रह्म वेगळं असूच शकत नाही. त्यामुळे ते जे काही ऐक्य आहे, ते जे काही अद्वैत आहे, ते सहज साधणार आहे. म्हणजे नकळतच आपल्या ज्या सामान्य आम्हाला अज्ञानाने परब्रह्म काय ते कळत नाही, त्याला नुसता निर्देश झाला ओम तत्सतचा की आपोआपच अद्वैत साधणार आहे. कारण परब्रह्म वेगळा असू शकत नाही, आणि मग असं ओम तत्सत म्हटलं की मग काय होईल, ते आणि आपला सहसमागम होईल आणि आपलं ऐक्य होईल. यालाच म्हणतात नाम महात्म्य. आहाती ते ब्रह्माच्या एकाहारी तयासीचं कळे. तयासीचं कळेल म्हणजे त्यालाच हे कळेल, वेदांच्या उपनिषदांमध्ये आलेलं हे ओम तत्सत म्हणजेच हे परब्रह्म आहे, ह्याचं ऐक्य मनात येईल, अद्वैत साधेल आणि ह्या नामाचं महत्त्व कळेल. हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती, जे जया एका आवृत्ती नामाची आहे. आता त्या मला हेही असो म्हणजे काय, तर या ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली आणि त्या ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य झालं. हेही असो प्रजापती हा शक्ती जे सृष्टी करीते, म्हणजे हे तर आपण मान्य केलं की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. ते जया एका आवृत्ती नामाची आहे. या ब्रह्मदेवाला हे सामर्थ्य कुणी दिलं, तर हे त्यांनीच, या नामानेच त्याला सामर्थ्य दिलं. ओम तत्सत या नामाने ब्रह्मदेवाला सुद्धा सामर्थ्य दिलं आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. म्हणजे तुमचं आमचं राहू देच, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली. केवळ त्याच्या ह्या नामाचं महत्त्व, परब्रह्माच्या नामाचं महत्त्व त्याला कळलं होतं, आणि ब्रह्मदेवाने नुसतं ओम तत्सत असं म्हटल्यावर त्याला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं की त्या सामर्थ्याने त्यांनी सगळ्या सृष्टीची निर्मिती केली. आता अर्जुनाला भगवंत सांगतात की हा नाममंत्र जो आहे, किंवा ही जी काय मंत्र म्हटला की तो पुन्हा पुन्हा घ्यायचा असतो ना, नुसतं नाम घ्यायचं, नामाचा मंत्र केला आहे म्हणजे पुन्हा पुन्हा घ्यायचं आहे. आणि अशी जी नामाच्या मंत्राची आवर्तनं झाली आहे, तर त्याच्यात पहिलं उदाहरण ब्रह्मदेवाचंच, की ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली आणि त्याला ह्या अशा मूळ ब्रह्माला जाणण्याचं, म्हणजे परब्रह्माला जाणल्यामुळे त्याला ही सृष्टी निर्माण करता आली. तर हे सगळं सामर्थ्य त्याला प्राप्त झालं. केवळ नाम जप मंत्राने
ही सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती ब्रह्मदेवाला आली. ब्रह्मदेवाने पहिल्यांदा काय केलं तर ब्राह्मण वर्ण निर्माण केला. कोणीतरी करता पाहिजे ना, म्हणून ब्राह्मण वर्ण निर्माण केला. त्याला आचारधर्म, त्यांनी काय काय कसं कसं करायचं त्या आचारधर्म त्याला शिकवणारे वेद निर्माण केले. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे काय केलं, एक तर ओम तत्सत या निर्देशाने त्यांनी एवढं सामर्थ्य प्राप्त केलं आणि त्यांनी सृष्टी निर्माण केली. ही सृष्टी निर्माण केली तर पहिल्यांदा त्यांनी कर्ता निर्माण केलं म्हणजे ब्राह्मण निर्माण केला. मग त्याचा आचारधर्म म्हणून वेद निर्माण केले आणि मग त्याला यज्ञासारखं कर्म पण लावून दिलं. सत्कर्म तू कर, यज्ञकर्म तू कर असं पण सांगितलं. त्याला ब्राह्मण, वेद आणि यज्ञ या तिन्ही गोष्टी या ब्रह्मदेवानी निर्माण केल्या म्हणजे सृष्टी निर्माण केली. आता असं जर हे झालं आहे आणि केवळ या परब्रह्माच्या या ओम तत्सत या नामाच्या जपानी हे सामर्थ्य ब्रह्मदेवाला प्राप्त झालं आहे असं म्हटलं आहे. पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. या ब्रह्मदेवाला हे सामर्थ्य प्राप्त झालं. त्याच्यापूर्वी काय होतं अर्जुना तुला सांगू का, सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली बरोबर आहे, त्याच्यापूर्वी ब्रह्मदेव एकटाच होता, एकला होता आणि त्यामुळे त्याला काही सुचतच नव्हतं, एकटाच बसला होता. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यापूर्वी तो एकटाच होता, त्याला काही सुचत नव्हतं. मज ईश्वराने न ओळखे, न ओळखे म्हणजे ओळखत नव्हता, परब्रह्माला तो ओळखत नव्हता. ना सृष्टीही करू न शके, परब्रह्माला ओळखत नव्हता त्यामुळे सृष्टी निर्माण त्यांनी केली नाही. तो थोरू केला एके नामे जेणे, पण त्यांनी हे नाम घेतलं ओम तत्सत, हे नाम त्यांनी घेतलं मात्र आणि मग काय झालं तर त्याला एवढं मोठं सामर्थ्य, थोरू एवढं मोठं सामर्थ्य त्याला प्राप्त झालं. वेद सांकेतिक नामानं या ओम तत्सत या परब्रह्माच्या नावाची खूण पटली, ते नाम घेतलं आणि त्या ब्रह्मदेवाला असं की सामर्थ्य प्राप्त झालं. जयाचा अर्थू जीवी ध्याता, जे वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता आली तया. त्या ब्रह्मदेवाला या मंत्राच्या सहाय्यानं असं काही ज्ञान प्राप्त झालं की त्यांनी काय केलं, त्या मनात ध्यान केलं, त्या मंत्राचा जप केला. ते अर्थजीवी घ्याता वर्णत्रयाची जपता म्हणजे त्या ओम तत्सतचा अर्थ मनाने समजून घेतला, जपत्रय म्हणजे 3 शब्दांचा जपही केला आणि विश्वसृजन योग्यता आणि विश्व निर्माण करण्याची योग्यता, विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य प्राप्त करून घेतलं. अशी माऊलीने आपल्याला खात्री दिली की ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना याच जपामुळे त्याला हे करता आलं. ह्या जपाने त्याला सामर्थ्य मिळालं. कसा केला जप तर त्याचा अर्थ मनात धरला, हे सगळं बारीक बारीक लक्षात ठेवायचं, कारण नुसता जप नाही केला. त्या जपाचा अर्थ जयाचा अर्थ जीवी ध्याता, त्या ओम तत्सतचा अर्थ मनामध्ये समजून घेतला. जे वर्णत्रयती जपाला त्या 3 वर्णांचा 3 अक्षरांचा जपही केला आणि मग विश्वसृजन योग्यता, विश्वाची निर्मितीचं सामर्थ्य या ब्रह्मदेवाला प्राप्त झालं. तेधवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिधले शासन, यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले. आणि मग काय केलं, प्रथम त्यांनी ब्रह्मजन हे सगळं सृष्टी निर्माण केली, त्याच्यासाठी कोणीतरी हे सगळं करणारे पाहिजेत म्हणून ब्राह्मण निर्माण केले. वेद दिधले शासन, वेदाज्ञारूपी सगळं आचाराची बंधनं नियम घालून दिले. कसं त्या ब्राह्मणांनी काय काय केलं पाहिजे ते पण करू सांगितलं आणि मग त्याच्या निर्वाहासाठी यज्ञ ऐसे वर्तन त्यांचा निर्वाह केला पाहिजे. त्यांना झालेलं वेदांचं ज्ञान आहे ते लोकांना द्यायचं आहे, तर त्यांची निर्वाहाची व्यवस्था करायला हवी म्हणून यज्ञादी साधनं पण त्यांना सांगितले. अशी सगळी तयारी केली. पाठी नेणो किती येर, स्त्रजिले लोक अपार, जाळे ब्रह्मदत्त अग्रहार, तिन्ही भुवने. आणखीन किती लोक निर्माण केले. पाठी नेणो, पाठी म्हणजे नंतर, हे आधी निर्माण केली सृष्टी आणि मग नंतर आणखी कितीतरी लोक निर्माण केले, त्याची मुळी गणतीच नाही. अपार सृजिले म्हणजे निर्माण केले, लोक अपार आणखीन कितीतरी लोक निर्माण केले की त्याची गणतीच करता येत नाही. जाळे ब्रह्मदत्त अग्रहार, सगळं तिन्ही भुवन आहे, तिन्ही भुवन त्रिभुवन निर्माण केले आणि मग व्यवहार करण्यासाठी इनाम दिलं, बक्षीस पण दिलं. म्हणजे आता आपण पाहिलं की नाममंत्राचा जप केला, नुसता जप नाही तर ते समजून घेतलं, मग ब्राह्मण वेद आणि यज्ञकर्म दिले, नंतर असंख्य लोक निर्माण केले. बरं नुसतं निर्माण केले नाही, त्यांना 3 भुवन इनाम म्हणून दिले.
त्रिभुवन इनाम म्हणून दिलं. आणि मग अर्जुनाला भगवंत सांगतायत की हा जो ओम तत्स नाममंत्र दिला आहे तो ब्रह्मदेवाला तर मोठेपण मिळवून दिलंच आहे. त्या नाममंत्राचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आणि ते महत्त्व आता मी तुला सांगतो. आधी उदाहरण दिलं की हे ब्रह्मदेवानी कसं कसं केलं, त्याचं सामर्थ्य त्याला कसं मिळालं, आणि हे तुला मी आता समजावतो. ऐसे नाममंत्र जेणे धातया अढंच करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू तो. श्रीकांतू भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो आहे नाममंत्रे जेणे. नाममंत्र हा जो आहे ब्रह्मदेवाला शक्ती देणारा, सामर्थ्य देणारा, त्याचं जे धात या प्रचंड म्हणजे अढंच म्हणजे प्रचंड, हे जे काही प्रचंड शक्ती ह्या ब्रह्मदेवाला दिली तयाचे स्वरूप ऐक, त्याचं सगळं स्वरूप तू ऐक असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आधी त्या ओम तत्सचं महत्त्व दृष्टांत देऊन सांगितलं आणि इतकं जे काही त्याचं महात्म्य आहे ते मी आता तुला सांगतो की हे सामर्थ्य त्याला कसं काय मिळालं. आता याचं स्वरूप तुला समजावून सांगतो आहे असं म्हटलं आहे. आपण पाहिलं की समास आहे ना सुरू, थोडक्यात सांगून अर्जुनाला पुरतं आहे, पण तो भावाला नाही पुरत थोडक्यात सांगून. मग आपल्याला मात्र छान छान दृष्टांत देऊन माऊली सांगणार आहे. तर तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदिवर्णू बुझा ओंकारा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू. म्हणजे काय तर आता आपल्याला माहिती आहे सगळ्या मंत्रांचा राजा म्हणजे ओंकार. प्रत्येक गोष्ट ओमनी सुरू होते, त्यामुळे सगळ्या मंत्रांचा जो राजा, तरी सर्व मंत्रांचा राजा तो जो प्रणव ओंकार आहे तोच ओम, तोच आदिवर्ण. प्रणव म्हणा, आदिवर्ण म्हणा, ओंकार म्हणा, म्हणजे मूळ, प्रत्येकातलं जे मूळ आहे ते म्हणजे ओंकार. आणि तत्कारू जो दुजा, ओम तत्, दुजा म्हणजे दुसरा काय तत्, पहिला ओम, दुजा म्हणजे दुसरा तत्, आणि तिजा सत, आणि सत्कारू सत आहे तो तिसरा. म्हणजे एकाच 342व्या ओळीमध्ये तिन्ही खुणा ओम तत्सत, पहिला दुसरा तिसरा अशा शब्दांनी ते सांगितलं की हे जे काय आहे सगळ्या मंत्रांचा राजा ओम, दुसरा तत् म्हणजे हे सगळं दृश्य जग, आणि तिसरं सत की तो सत म्हणजे कधीच नाहीसं न होणारं. अशा 3 गोष्टींनी निर्देश केलेलं जे ओम तत्सत आहे ते आहे. आता या मंत्रातलं हे ओम हे पहिलं अक्षर, सर्व मंत्रांचा राजा किंवा त्याच्यानंतरचं तत्, त्याच्यानंतरचं सत, हे सगळे सिद्ध आहेत, मनसिद्ध मंत्र आहेत. म्हणजे या 3 अक्षरी नामाबद्दल उपनिषदांनी सखोल विचार केलेला आहे, एकदम आपल्या समोर आलेलं नाही आहे. ओम तत्सत हे उपनिषदांनी दिलेलं आहे. या मंत्राची जर जोड मिळाली, म्हणजे आधी सात्विक कर्म, त्याला या ओम तत्सतची जोड, तर मग सत्वगुणी माणसाला मोक्षाची प्राप्ती होते. हे खरं म्हणजे सांगायचं आहे की आपलं जे यज्ञकर्म आहे त्याला या ओम तत्सतची जोड दिली, म्हणजे आपल्या घराच्या माऊली छान वर्णन केलं आहे की आपल्या घरचं झाड असावं आणि घरच्या झाडाचं फळ आपल्या हाताने आपल्याला काढता यावं, सहज काढता यावं. म्हणजे नारळाची झाडं आहेत पण हल्ली नारळ काढायला माणसंच मिळत नाही. आंब्याची बाग आहे आमची, पण आंबे उतरवायला माणसं मिळत नाही, असं नाही आहे. आपलं झाड आहे आणि फळ असं आपल्याला लिहिलं सहजपणा काढता येत आहे. तसं म्हणाले हे आहे की आपलं कर्म आणि ओम तत्सदनी सुरू करायचं की मग काय होतं, आपल्याला न मागता सगळं फळ मिळतं, मोक्ष मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं फळ कुठलं तर मोक्ष मिळणं, पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात न अडकणं, तर ते आपल्याला मिळतं असं माऊली आपल्याला सांगतात. त्याच्यासाठी ते सांगतात ओम तत्सत. पुढल्या ओळीमध्ये येईल एवम ओम तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू, हे फूल तुरंबी सुंदर उपनिषदांचे. हे ओम तत्सत जे दिलं ना हे काय आहे तर हे 3 प्रकारचं हे जे नाम आहे हे उपनिषदांचं एक सुंदर फूल आहे. उपनिषदातून आपल्याला ते मिळालेलं आहे. तर त्याचा तू काय कर, तुरंबी सुंदर छानपैकी सुगंधाचा अनुभव घे, सेवन कर. उपनिषदांचं फूल म्हणजे ओम तत्सत असा निर्देश केलेला आहे. उपनिषदातून मिळालेलं, उपनिषदातून त्याचा अर्थ आपल्याला मिळालेला आहे. आणि भगवंतानी या 3 अक्षराने आपल्याला परब्रह्माची खूण पटवून दिली आहे. म्हणून काय करायचं तर प्रत्येक कर्म यात ओम तत्सदनी सुरुवात करायची. म्हणजे काय होतं त्याचं मूल्य, त्या कर्माचं मूल्य वाढतं. येणेसी गा होऊन एक जै कर्म झाले सात्विक तई कैवल्याने पायिक घरीचे करी. आता ते म्हणतात हे जे काही 3 वर्ण सांगितले
आणि त्या 3 वर्णाने जर का आपण एखादं सात्विक कर्म म्हणजे की आपण धर्माचरण केलं तर काय होतं, घरीचे करी म्हणजे खरोखरच कैवल्याचे पायीक म्हणजे मोक्षाचे पायीक होतं. म्हणजे सहजपणानं मोक्षप्राप्ती आपल्याला होते असं ते आपल्याला खात्रीनं सांगतात. आणि ते सांगताना फार सुंदर दृष्टांत आपल्याला देणार आहेत. हे सगळे दृष्टांत आपण लक्षात घेतले तर आपल्याला कळेल की माऊलींची निरीक्षण शक्ती आणि आपल्याला पटवून देण्यासाठी चपकल उदाहरणं. माऊली आता पुढल्याच्या चढ आहे की कापूर आहे, त्या कापराचे जर कुणी आपल्याला अलंकार दिले करून तर त्या कापराच्या अलंकाराचं हळुवारपणाने वापरावे कसे हे ज्ञान आपल्याला आधी हवं, तर मग आपल्याला ते वापरता येते. बरोबर आहे ना. कापूर असं आहे की त्याला हवेत असलं तरी तो उडून जाणार, पाणी लागता कामा नये, मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे ते इतके हळुवारपणानं आपल्याला ते वापरायला हवे, तर ते माहिती पाहिजे आधी, नाही तर कसं होणार. परी कापुराचे थळीव आणून देईल दैव. मोठ्या दैवयोगाने आपल्याला कापराचे जे अलंकार मिळाले, लेवो जाणण्याची आडवं तेथ असे बापा, पण ते कसे ल्यावे कसे घालावे हे समजणं कठीण आहे. खूप हळुवारपणानं ते वापरायला हवेत. आणि मग ते जर माहिती नसेल ते कळायला नको का. तसं म्हणे हे आहे की हे यज्ञ तपदानं सगळं माहिती आहे, सात्विक पण माहिती आहे, पण त्या ओम तद्ब्रह्म ओम तत्सत या परब्रह्माचं स्मरण करून घ्यायला पाहिजे. ही वाटायला साधी वाटणारी गोष्ट आहे, पण ते जर केलं तर त्याचं मूल्य वाढणार आहे, तर आपल्या ह्या सगळ्याला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. जसं ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मिती करता आली तसं आपल्याला पण मोक्षापर्यंत जाता येणार आहे असं ते सांगतात. आता ही गोष्ट आहे, कापराचे दागिने देवानं दैवयोगानं म्हणा भगवंतानं म्हणा आपल्याला दिले, तर ते हळुवारपणानं आपल्याला वापरायचे हे आपल्याला कळायला नको का. तसं ते सांगत आहे. तसं सत्कर्म जे आहे ते सत्कर्म करायला आपण सुरुवात केली की तोंडाने ओम तत्सत या मंत्राचा जपही करायला हवा, तर मग त्याचं आपल्याला रहस्य काय, त्याचं महत्त्व काय ते आपल्याला पटेल. आणि त्या मंत्राच्या जपाने आपण केलं जे कर्म आहे ते श्रेष्ठ होईल, होणार, निष्फळ जाणारच नाही, ते यशस्वीच होणार. ओम तत्स या मंत्राने सुरू केलेलं आपलं सात्विक कर्म हे आपल्याला फळ दिल्याशिवाय राहणारच नाही, ते निष्फळ ठरणारच आहे. आपली भूमिका असू दे की फलाची अपेक्षा न करता आपण कर्म करणं, पण तरीही ते आपल्याला फळ देऊनच जाईल असं ते आपल्या तैसे आदरी जाईल सत्कर्म, उच्चारी जाईल ब्रह्मनाम, तरी नेणी जाईल जरी वर्म विनियोगाचे. ते स्पष्ट सांगतायत. आदरी जाईल सत्कर्म, सत्कर्माचा आदरी म्हणजे आचरण करेल, आरंभ करेल, सुरुवात करेल. आणि उच्चारी जाईल ब्रह्मनाम, आणि तेव्हा तेव्हा या ओम तत्सतचा सत्चं स्मरण करेल, त्याचा उच्चार करेल. तेव्हा काय करेल, परी नेणी जाईल जरी वर्म विनियोगाचे. मग त्याचं जे आपोआपच उपयोगाचं वर्म आहे ते जरी माहिती नसलं आणि तोंडाने ओम तत्सत या मंत्राचा जप केला तर त्या मंत्राचं जे रहस्य आहे, मंत्राचं सामर्थ्य आहे ते माहिती नसलं तरी त्या जपाचा उपयोग होईलच होईल, ते निष्फळ ठरणारच नाही असं त्यांना. आता आपल्या लक्षात येईल की हे माहिती असणं, आधीच्या ह्याच्यात ते सांगितलं की हळुवारपणे कसं वापरावं ते कळायला नको का, ते कळलं तर आपल्याला उपयोग आहे. आता इथे आपल्याला ते सांगतात त्या उपयोगाचं वर्म माहिती नसलं तरीसुद्धा तुमचं आपल्याला कसं सामान्य माणसाला आपल्याला काय मिळणार हे आधी कळलं तर आपण करायला जाऊ ना, म्हणून आपल्याला लगेच ते सांगतात की खरं म्हणजे कळायला पाहिजे. ब्रह्मदेवाचं उदाहरण देऊन सांगितलं आहे तर आपल्याला माहिती की ओम तत्सतनी हे करावं, कुठलंही कर्म आहे ते आपल्याला फळ दिल्याखेरी जाणार नाही. परी नेणी जायला जरी वर्म माहिती नसेल आणि मंत्राचा जप केला आणि त्या जपानी कर्म केलं तर त्या मंत्राचं रहस्य असं आहे की ते आपल्याला नक्कीच फळ देऊन जाणार आहे. तरी महंताची या कोडी घरा आली याची ओढी, मानून येणता परवडी मुद्दल तोटे. आता ते पुढल्या श्लोकामध्ये आणखी एक उदाहरण देतात की काय होतं, कधी कधी मोठी माणसं आपल्याकडे येतात, साधू संत आहेत आणि ते आपणहून आपल्या घरी आले, पण आपल्याला ओळखच नाही, परिचयच नाही आहे, त्यांचा मोठेपणा आपल्याला माहितीच नाही आहे. त्यामुळे त्यांचं जे की आदरातिथ्य करायचं आहे ते खरं त्यांच्या योग्यतेचं आपल्याकडनं होत नाही. महंताची या कोडी घरा आली याची ओढी, मोठ्या प्रेमानं ते आपल्याकडे येतात. मानून येणता परवडी मुद्दल तुटे, पण आपल्याला काय होतं, आपल्याला म्हणजे त्यांचा की अवमान करायचा असतो अशातला भाग नाही, पण आपल्याला त्यांचं मोठेपणच माहिती नसतं.
आणि म्हणून आपण त्यांचं म्हणावं तसं आदरातिथ्य करत नाही. म्हणून माऊली उदाहरण देऊन आपल्याला सांगतायत की मग तिथे काय होतं, आपली चूक होते ना, आणि मग नंतर आपल्याला कळल्यावर अरे अरे काय मोठी व्यक्ती आपल्याकडे येऊन गेली आणि आपण काहीच त्यांचं केलं नाही, आणि मग आपल्याला जी रुखरुख लागते वागण्यामध्ये, समजा त्यांचं आदरातिथ्य करणं किंवा त्यांचं जे काही आपल्याकडून स्वागत व्हायला पाहिजे ते जर झालं नाही. बरं, ते स्वतःहून आपल्या दारी आले होते, आपण काही त्यांना बोलवायला गेलेलो नव्हतो, स्वतःहून आपल्याकडे आले आणि आपण त्यांचं जर ती एक मोठ्या माणसाची, संतांची आदर सत्कार करण्याची एक रीत आहे, पण ती आपल्याला माहितीच नसेल, ती व्यक्ती माहिती नसेल किंवा आपल्याला ती आदर सत्कारची रीत माहिती नसेल, तर जे की आपल्या हातून घडतं तर ते अर्जुना पुण्यक्षय होतो बरं का. तर हे सगळं ओम, मी तुला सांगतो, ओम तत्सद यांनी सुरू करावं. ते केलं की आपलं कर्म प्रत्येक असं स्वाभाविकच सामर्थ्य वाढतं आणि पुण्य पदरी पडतं. तसं झालं नाही, आपल्या हातून चूक झाली, आपण ते ओळखलं नाही आणि चांगल्या येणाऱ्या संत मंडळींचा आपल्याकडून अनादर झाला किंवा आदर सत्कार नीटपणे झाला नाही, तर मात्र पुण्यक्षय होतो. मुद्दलं तुटे म्हणजे काय, पुण्यक्षय होतो. मुळात जे आहे तेच मिळत नाही असं होतं, की चांगली संधी आली आहे आणि ती संधी मात्र आपल्याकडून त्या संधीचा फायदा घेतला जातो. पुढे आणखी ते उदाहरण द्या. काल यावया चोखट टीक भांगार एकवट घालूनी बांधिली मोठ गळाजेवी. फार सुंदर दाखला दिला आहे. तेव्हा समजा काय होतं की चोख सोन्याचे दागिने केले, अगदी 100 नंबरी सोनं आणि त्या 100 नंबरी आणि जडाव, आणखीन जडावाचे आणि सोन्याचे असे दागिने केलेले आहेत. आणि ते दागिने, कोणता दागिना कसा कुठे घालावा हे जर माहिती नसेल, दागिने मिळालेत छान जडावाचे 100 नंबरी सोन्याचे दागिने केलेले आहेत, मग ती जिला हे माहितीच नाही आहे दागिन्यांचा वापर कसा करायचा, कसे दागिने घालायचे, तर मग काय तर तिने समजा त्या दागिन्यांचं एखादी पोटली बांधली, गाठोडं बांधलं आणि म्हणजे अंगावर कुठला दागिना कुठे घालायचा आहे माहीत नसल्यामुळे तिने समजा दागिन्यांचं गाठोडं बांधून गळ्यात घातलं, तर त्याचा काय त्या दागिन्यांचा योग्य उपयोग नाही झाला, कारण तिला ते कळलंच नाही आहे, तिला माहीतच नाही आहे. आणि मग ते दागिने कुठे कसे वापरावेत, काय करावं हे ते कळलेलंच नाही आहे. मग तो जो ते गाठोडं तिने बांधलं त्याच्या दागिन्यांचा काही उपयोग आहे का, मग त्याचा काही योग्य उपयोग झाला असं पण म्हणू शकत नाही. आता हे आपल्याला असं पटकन पटणारी आपल्याला असं वाटतं की स्त्रियांना जन्मतः हे ज्ञान असायला हवं नाही का, की दागिने जर समोर आहेत तर बांगडी कुठली आहे, तोडा कुठला आहे, पायातली साखळी कुठली आहे, बिंदी कुठली आहे, गळ्यात काय घालायचं, कानात काय घालायचं तिला कळायला पाहिजे. पण माऊली सरकार समजा खरंच एखादी अशी असली की ते कुठले दागिने कुठे घालायचे हे तिला कळलं नाही, तर दागिन्यांचा योग्य उपयोग झाला असं कसं म्हणता येईल. तसं म्हणाले आहे की तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म, म्हणजे ओम तत्सत म्हटलं आहे, हाताने सात्विकच कर्म केलं आहे, विनियोगे विना काम विफल होय, पण त्या ओम तत्सतमुळे माझ्या या कर्माचं मोल वाढणार आहे हे मात्र माहिती नाही आहे, तर काय होईल, बारकाईनं विचार करूया. हां, ओम तत्सत ही खूण आहे भगवंताची, परब्रह्माची. त्या ओम परब्रह्माच्या खुणेनी कर्म केलं आहे, सत्कर्म केलं आहे, सात्विक कर्म केलं आहे, पण विनियोगे विना काम विफल, पण तो विनियोग मात्र माहिती नाही आहे, की म्हणजे विश्वास नाही आहे की ओम तत्सदने मी हे काम केलं आहे तर निश्चितच ते यशस्वी होणार, ह्याच्याबद्दलची खात्री नाही आहे. तसं असेल तर ते व्यर्थ जातं. म्हणजे ब्रह्मनामाचा उच्चार करत राहिलो, हातून सत्कर्म पण होत आहे, पण दोघांचा मेळ जमला पाहिजे. कर्म आणि नामजप हे दोन्ही फळाला जायला हवं असेल तर म्हणजे थोडक्यात काय तर आपलं मन पण तिथे असलं पाहिजे. नुसतं असं काय म्हणायचं टेक्निकली नाही होता कामा. म्हणजे आता हे श्लोक वाचताना आपण जर याचं चिंतन करतो ना ओव्यांचं, तेव्हा मी विचार करत होते की असं का म्हटलं असेल माऊलींनी की ओम तत्सत नावाची खूण सांगितली आहे, ते तुम्ही म्हणताय, तर नाममंत्र म्हटलं आहे आणि कर्म पण चांगलं केलं आहे आणि तरी देखील त्याचं फळ मिळत नाही असं का म्हटलं आहे. मग विचार केला की आपल्या लक्षात येतं की आपण सुद्धा गीतेचा अध्याय म्हणतो आहे आणि म्हणताना आपलं लक्ष तिथे नाही आहे. म्हणजे लक्ष नाही म्हणजे कसं, आपल्याला काहीतरी व्यावहारिक गोष्टी येतात आणि मग तो अध्याय आपला राहून जातो आणि मग परत आपल्याला आठवण होते की अरे आपण अध्याय म्हणायला घेतला होता आणि काहीतरी वेगळाच विचार मनात आला आणि अध्याय तुटला, तर त्याचा उपयोग होत नाही. आता असा विचार केला की हा
आपला रोजचा अनुभव आहे. गीता पाठ करणाऱ्यांसाठी तर आहेच आहे. आपल्याला एखादा अध्याय पाठ आहे असं वाटतं आणि म्हणून आपण म्हणायला घेतला की मग लक्षात येतं की अरे नाही, या अध्यायातून त्या अध्यायात आपलं जायला होतं आहे, आपण काहीतरी चुकतो आहे. खरंच एखादा शब्द तिथे तोच आहे अशी खात्री वाटूनसुद्धा आपली चूक होते असं आपल्याला कळेल. कधीतरी पंडिता समदर्शी नहाय का नाहाय असा पण आम्हाला गोंधळ होतो आणि आम्ही गडबडतो. त्यामुळे ते आपल्याला सांगताय त्याचा अर्थ आपल्याला कळेल की मंत्र पण म्हटला पाहिजे, कर्म पण सात्विक आपल्या हातून झालं पाहिजे आणि या दोघांचा संयोग पण असला पाहिजे, तरच आपल्याला कळेल. नाही तर दोन्हीही निष्फळ ठरेल. परत एकदा मी ओवी वाचते, कारण ही ओवी फार महत्त्वाची आहे. तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म. तोंडामध्ये ब्रह्माचं नाव आहे, ओम तत्सत असं म्हणतो आहे, सात्विकच कर्म करतो आहे. पण विनियोगे विण काम विफल होय. पण विनियोग मात्र माहिती नाही की ओम तत्सत या मंत्राचा काय विनियोग होणार आहे, की ते माझं सात्विक कर्म त्याचं मोल वाढणार आहे, त्याचं सामर्थ्य वाढणार आहे. असं जर कळलं नाही तर ते नामजप आणि ते दोन्हीचा मेळ बसत नाही आणि मग ते व्यर्थ जातं. आणखीन एक उदाहरण माऊली आपल्याला देतील म्हणजे हा मुद्दा आपल्याला आणखीन पटेल. माऊली म्हणतात की अर्जुना, तुला मी एक उदाहरण सांगतो. आगा अन्न आणि भूक पासी असेल परी देख. बघ म्हणाले, भूक लागलेली आहे आणि समोर अन्न पण आहे, छान ताट वाढलेलं आहे, भूक पण लागलेली आहे. जेवू नये तर बालकलंगनच की, पण लहान बाळ आहे, तान्ह्या बाळाला जेवावं कसं हे माहितीच नाही आहे. ते बाळ तान्हं आहे, भूक लागलेली आहे, समोर अन्न वाढलेलं आहे, पण ते ताटातलं अन्न खायचं कसं हे त्याला माहीतच नाही. मग ते कडकडून जरी भूक लागली असली तरी ते बाळ उपाशीच नाही का राहणार, लंघनच की हो. मग ते उपाशी राहतं. म्हणजे ओम तत्सत हे नाम घेतलं जातं आहे, सत्कर्म पण केलं जातं आहे, पण हे जोडलेलं नसेल, हे जर मला त्याचं ज्ञान झालं नसेल की मी भगवंताला स्मरून हे काम केलेलं आहे, सत्कर्म केलं आहे आणि भगवंताचं स्मरण केलं आहे, तर हे नक्कीच यश देणार आहे, फळ देणार आहे. नाही तर या बाळासारखं होईल. बाळ तान्हं आहे, त्याला कळत नाही आहे, अज्ञान आहे. त्या जेवावं कसं हे कळत नसल्यामुळे भूक लागलेली आहे, समोर अन्न आहे, तरी त्याला जेवता येत नाही. तसं आपलं होतं अज्ञानामुळे. ओम तत्सत असं आपण जप करतो आहोत आणि कर्म पण चांगलं करतो आहोत, तरी देखील आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. आणखीन एक उदाहरण देणार. का स्नेह सूत्र वैश्वानरा जाली याही संसारा हातवटी नेणता वीरा प्रकाश नोहे. अर्जुना, सगळं आहे बरं का. स्नेहसूत्र म्हणजे वात तुपात भिजवलेली आहे, अग्नी पण तिथे आहे, वात पण आहे, तेल पण आहे, सगळं आहे आणि एवढी सगळी सामग्री आहे. पण या सगळ्या सामग्रीला एकत्र करण्याची जे काही ज्ञान आहे, जी काही पद्धती आहे ती माहिती नसेल तर मग तिथे दिवा उजेड पडणारच नाही ना, प्रकाश प्राप्तच होणार नाही. दिवा लावण्याची जी काही पद्धत आहे ती माहिती असायला पाहिजे की त्या तेल घातलं पाहिजे, ती वात पुढे सरकली पाहिजे, वात तेलात पुढे भिजलेली असली पाहिजे, ती वात फार मोठी पण असता कामा नये. अशा पद्धतीने जर माहिती नसेल तर साहित्य असूनसुद्धा प्रकाश प्राप्त होणार नाही. आपल्याला नामजपाचा अर्थ पण कळला पाहिजे, त्या नामजपावर आपली निष्ठा पण पाहिजे आणि आपलं सात्विकच कर्म पाहिजे, म्हणजे खात्रीनं फळ मिळणार आहे हे कळण्यासाठी माऊली आपल्याला हे दृष्टांत देत आहे. आपण मनात संभ्रमित अवस्थेत असतो, संशय असला तर नाही आहे होणार. आपल्याला खात्री असली पाहिजे की मी त्या परब्रह्माचं स्मरण केलं आहे, ओम तत्सत या परब्रह्माचं स्मरण करून मी चांगलं काम केलं आहे तर मला चांगलं फळ मिळायला काहीच राहणार नाही, असा विश्वास माणसाच्या अंतःकरणात असला पाहिजे. हे खरं म्हणजे माऊलींना सांगायचं आहे. माऊली आपल्याला सांगतायत, तुम्ही जर अज्ञानी राहिलात, हे सगळं असं आहे पण हे तुम्हाला जर लक्षात आलं नाही, असला तर देव आपला नमस्कार करून ठेवतो, असा जर भाव असेल तर असेल नसेलचा हे संशय नाही घ्यायचा. तर ते आहेच. त्या ओम तत्सतचा जर मी जप केला आहे, जर त्या नाम घेतलं आहे तर ते परब्रह्म माझ्यासमोर आहेच आणि इतकं ऐक्य साधलेलं आहे की मी केलेल्या सात्विक कर्माचं फळ चांगलं मिळणारच. पण हे जर ज्ञान नसेल
तर मग त्या बाळाला जसा, तान्ह्या बाळाला जसा भूक लागली आहे, अन्न समोर आहे तरी उपवास घडतो, समोर सगळी सामग्री आहे तरी प्रकाश मिळत नाही, कारण तो प्रकाश मिळवण्यासाठी असलेल्या सामग्रीचा उपयोग कसा करावा हेच त्याला कळत नाही. तैसे वेळे कृत्य पावे, तेथीचा मंत्रोही आठवे, परी व्यर्थ ते आघवे विनियोगे विण. ते म्हणतात वेळे कृत्य पावे, योग्य वेळी योग्य कर्म केलं आहे, मंत्रोही आठवे, मंत्राचं स्मरणही केलेलं आहे, म्हणजे योग्य वेळेला योग्य ते कर्म केलं आहे, ओम तत्सात परब्रह्म असं त्याचं स्मरण पण केलं आहे, परी व्यर्थ ते आघवे विनियोग, पण विनियोगाचं वर्म माहिती नाही, मंत्राची आणि त्या कर्तव्य कर्माची सांगड घालता आली नाही तर सगळा खटाटोप वाया जातो, मग काहीच होत नाही. म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोगू तू ऐक याचा आता विनियोग म्हणजे काय हे पण लक्षात येईल तुला. हे तुला 3 मी अक्षरं सांगितली, वर्णत्रयात्मक 3 वर्ण सांगितले. ओम तत्सत हे परब्रह्माची खूण आहे, हे परब्रह्माची ओळख आहे. आता त्याचं जे उपयोग कसा करायचा, या वर्णाचा उपयोग कसा करायचा हे मी तुला सांगतो. कारण ते जर जोडलं गेलं, सत्कर्म आणि नामजप हे दोन्ही जोडलं गेलं पाहिजे. ते जोडलं गेलं नाही तर मग कसं होणार, त्या परब्रह्माचा हा विनियोग कसा, त्या नामाची आणि तुझ्या सत्कर्माची जोड कशी लावावी हे मी तुला पुढल्या श्लोकात सांगतो. त्यामुळे आता आपण हा विश्वास ठेवूया की आपण नामही घ्यायचं आहे. नाम घेतलं की सुरुवातीला आपण पाहिलं की त्या ओम तत्सदमुळे इदम न मम हे पुढे येणार आहे, हे माझं नाही, ओम तत्सत असं कर्म करायचं आहे. आणि ते कर्म करून गेलं की माझं त्यात काहीच नाही हा भाव आणायचा आहे की फलनिष्पत्ती चांगली होणारच आहे. आणि म्हणून पुढल्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला या जपाचं आणि आपल्या सत्कर्माचं जोडणी कशी होते आणि मग ती जोडणी होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची निष्ठा कशी असायला पाहिजे, म्हणजे मग फळ पण चांगल्या प्रकारचं मिळतं. नाही तर हे जर जोडलं गेलं नाही तर मात्र आपण कोरडेच राहतो. आणि कसं आपण तान्ह्या बाळाचं उदाहरण घेतलं किंवा प्रकाशासाठी असणाऱ्या साधनाचं उदाहरण घेतलं, माऊली इतकी चपकल दोन्ही उदाहरणं आपल्याला दिली की सगळं साहित्य समोर आहे पण ते कसं वापरायचं हेच माहिती नाही. भूक पण आहे आणि अन्न पण समोर आहे पण खायचं कसं हेच माहिती नाही. तर तसं होता कामा नये. त्यामुळे हा विनियोग जोडला आला पाहिजे की ते नाम पण कळलं पाहिजे आणि कर्म पण चांगलं घडलं पाहिजे, तर आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञानप्रकाश मिळेल आणि खऱ्या अर्थाने आपली भूकही भागेल. असा विचार पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला शिकायचा आहे. पुढल्या वेळेला पुढला श्लोक घेऊया. आज थांबूया. धन्यवाद.